क्यूब लेअरवरून काही खरेदी करताना तुम्ही माझा कोड गुरु यूज करू शकता, ज्यामुळे तुम्हाला ₹50 ऑफ भेटतीलच. सोबत तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्टसुद्धा करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी क्यूबिंग गुरु आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुबिक्स क्यूब सॉल्व करायला शिकवणार आहे. या रुबिक्स क्यूबला सॉल्व करण्यासाठी जास्त डोकं लावण्याची गरज नाही आहे. माझी आईसुद्धा या क्यूबला सॉल्व करू शकते आणि तुम्हीसुद्धा सॉल्व करू शकाल जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल. सर्वात आधी या रुबिक्स क्यूबला समजून घेऊया. त्यासाठी तुम्हाला हे विकत घ्यावं लागेल आणि कोणत्याही लोकल शॉपमधून तुम्ही घेऊ तर शकता, पण त्या क्यूबची क्वालिटी चांगली असेलच ह्याची काही गॅरंटी देता येत नाही. तर क्यूब लेलो भारतातील एकदम मोठं क्यूब शॉप आहे जिथे तुम्हाला चांगले क्यूब भेटतील. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे आणि तुम्ही माझा कोड गुरु यूज कराल तर तुम्हाला ₹50 डिस्काउंटसुद्धा मिळेल. सर्वात आधी या रुबिक्स क्यूबला समजून घेऊया हे काय पझल आहे आणि हे पझल कसं वर्क करतं. ह्या पझलमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे पीसेस बघायला भेटतील. तर हा पहिला आहे कॉर्नर, ज्याच्यामध्ये 3 कलर असतात. तर ह्याच्यामध्ये व्हाईट, रेड आणि ब्लू आहे. ह्याच्यामध्ये व्हाईट, रेड आणि ऑरेंज आहे. ज्याच्यामध्ये पण 3 कलर तुम्हाला दिसतील त्याला आपण कॉर्नर बोलतो. टोटल आपल्या पझलमध्ये 8 कॉर्नर आहेत. ह्यानंतर एजेस, ज्याच्यामध्ये 2 कलर असतात. तर हे वर 4, खाली 4 आणि मिडलला 4 असतात. आणि सर्वात शेवटी सेंटर पीस. तर हे एकच असतं प्रत्येक कलरचं आणि हे मिडल असतं आपल्या जागेवर फिक्स. तर 6 साईडला टोटल 6 सेंटर पीस आहेत आपल्या पझलमध्ये. आता लेयर्स काय ते समजून घेऊया. तर प्रत्येक बाजू इंडिपेंडेंटली मूव्ह होते, त्याला आपण लेयर म्हणतो. आणि प्रत्येक लेयरला एक नावसुद्धा दिलं आहे. जशी ही राईट साईडवरील लेयर ह्याला आपण R म्हणतो. ही लेफ्ट साईडवाली जी लेयर आहे तिला आपण L म्हणतो. ते फ्रंटवालीला F म्हणतो. जो वर आहे तिला U म्हणतो, अप्पर लेयर. अँड मागे आहे तिला B, बॅक लेयर. आणि खाली तिला D, डाऊन. हे रुबिक्स क्यूब कलर वाईज सॉल्व नाही होत. म्हणजे तुम्ही आधी व्हाईट, नंतर रेड आणि ब्ल्यू असं बनवून सॉल्व नाही करू शकत. तर आपल्याला लेयर वाईज सॉल्व करायला लागेल. तर पहिला वरचा लेयर, नंतर मधला लेयर आणि सर्वात शेवटी बॉटम लेयरला सॉल्व करायचं. सर्वात आधी आपण व्हाईटचा क्रॉस बनवणार येल्लो सेंटरला. नंतर आपण तो व्हाईटला शिफ्ट करणार आहे. आपण डायरेक्टली व्हाईटला बनवू शकतो, पण आपण येल्लोला का बनतो आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार. नंतर हा व्हाईटचा क्रॉस येल्लोपासून आपण व्हाईटला शिफ्ट करणार. त्यानंतर आपण कॉर्नर सॉल्व करणार, ज्याने आपला एक लेयर बनून जाईल. त्यानंतर आपण मिडल लेयरला बनवणार, म्हणजे मधला लेयर. तर ह्यामध्ये 4 एजेस आपण लावले आहेत, जी की आधीच्या स्टेपमध्ये सॉल्व नव्हते आणि ह्या स्टेपमध्ये आपण हे 4 एजेस सॉल्व केले. त्यानंतर आपण बॉटम लेयरचा क्रॉस बनवणार. आपण क्यूबला उलटं पकडणार आणि येल्लोचा प्लस बनवणार. त्यानंतर येल्लोचे कॉर्नर सॉल्व करणार. इथे आपण पुन्हा अल्गोरिदम यूज करणार आहे. त्यानंतर आपण शेवटच्या लेयरचे कॉर्नर सॉल्व करणार. इथे पूर्ण कलर मॅच होतील कॉर्नर्सचे. त्यानंतर आपण पूर्ण क्यूब सॉल्व करणार. सर्वात पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला व्हाईटचा प्लस बनवायचा आहे, तो सुद्धा येल्लो सेंटरला. व्हाईट सेंटरला नाही बनवायचा आपल्याला. त्याचं रिझन मी नंतर सांगणार. सर्वात आधी आपल्याला येल्लोचा सेंटर शोधायचा आहे आणि त्यानंतर व्हाईटचे 4 एजेस जे आपण इथे लावणार आहोत. आणि इथे 4 ठिकाणी 4 एजेस लावल्यानंतर हे काही असं दिसेल. त्याला शोधूया व्हाईटचे एजेस. सर्वात आधी आपल्याला व्हाईट सेंटर वर ठेवायचं आहे. हे पूर्ण वर राहणार ही स्टेप होईपर्यंत. आणि ह्यानंतर आपल्याला मिडल लेयरला व्हाईटचे एजेस शोधायचे ज्या पीसमध्ये व्हाईट असेल आणि त्याला आपण डायरेक्टली येल्लोला लावायचं आहे. ह्यानंतर पुन्हा आपण मिडल लेयरला व्हाईट शोधणार आणि जो सापडेल आपल्याला व्हाईट त्याला आपण येल्लोला कनेक्ट करणार. पुन्हा मिडल लेयरमध्ये आपल्याला व्हाईट शोधायचं आहे. हा व्हाईट ह्याला आपण डायरेक्टली येल्लोला कनेक्ट करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या व्हाईटला आपल्याला लावायचे त्याला समोर ठेवायचे, जेणेकरून आपण डायरेक्टली येल्लोला इझिली कनेक्ट करू शकतो. नंतर हा व्हाईट दिसतो आपल्याला. आता इथे आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो येल्लोला, पण आपण जे 3 लावले त्यातून एक आपला जो आधी लावलेला आहे तो पीस तुटेल. आता जे बनवले ते न तुटण्यासाठी एक सिम्पल सॉल्युशन आपल्याकडे आहे. तर वरच्या लेयरमध्ये जो बिघडलेला आहे, ज्याच्यामध्ये व्हाईट नाही आहे, ह्याच्यामध्ये व्हाईट आहे, तर ह्याच्या जागी आपण ज्याच्यामध्ये व्हाईट नाही तो आणून ठेवणार ह्या पद्धतीने. आता इथे ऑरेंज लागला आहे, तर आपण जेव्हा व्हाईट लावणार तेव्हा हे तुटणार नाही. आता अजून एकदा क्रॉस बनवूया आपण. तर मिडल लेयरमध्ये आपल्याला ती व्हाईट शोधायचं आहे. हा व्हाईट आपल्याला जो दिसला तो येल्लोला लागणार डायरेक्टली. तो मिडलवाला व्हाईट आपण डायरेक्ट येल्लो लागणार. आता मिडलमध्ये पुन्हा एकदा व्हाईट शोधायचं आहे. तर हा व्हाईट त्याला समोर पकडायचं आहे आणि वर लावायचं आहे. तर मिडलमध्ये जो पण व्हाईट असेल तो समोर पकडायचा आहे आणि वर लावायचा आहे. पण आता मिडल लेयरमध्ये एकही व्हाईट दिसत नाही आहे. आता आपण बॉटम लेयरमध्ये व्हाईट शोधणार. तर मिडल लेयरमध्ये जेव्हा नाही सापडत तेव्हा आपण नेक्स्ट स्टेपमध्ये बॉटम लेयरच्या क्रॉसमध्ये बघणार आणि जो पण व्हाईट दिसेल त्याला आपल्याला राईट साईडला होल्ड करायचं आहे. आणि राईट साईड असेल तर आपण डायरेक्टली वर लावू शकतो. जर राईट साईडला नसेल तर त्याला आपल्याला क्यूबला रोटेट करून राईट साईडलाच पकडायचे, जेणेकरून आपल्याला लावायला इझी पडेल. आता हा राईट साईडला मी पकडला आहे आणि राईटवर लेयर 2 वेळेला फिरवली की हा वर लागणार आहे येल्लोला. यानंतर पुन्हा मिडल लेयरमध्ये आपल्याला शोधायचं आहे. नेहमी मिडल लेयरपासून स्टार्ट करते. मिडल लेयरमध्ये व्हाईट आहे की नाही ते शोधायचं आहे. नसेल तर मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला बॉटम लेयरला शोधायचं आहे. तर बॉटम लेयरला आपल्याला एक व्हाईट दिसत आहे, त्याला आपल्याला राईट साईडला होल्ड करायचं. आता हा बॅक साईडला आहे, तर ह्याला आपण राईट साईडला होल्ड करणार. आणि आता राईट साईडवाली जी लेयर आहे ती 2 वेळेला फिरून आपण डायरेक्टली वर लावू शकतो, येल्लोला कनेक्ट करू शकतो. या सिच्युएशनमध्ये वर आधीच एक व्हाईट लागलेला आहे आणि आपण
जो बॉटम लेयरला व्हाईट आहे तो लावल्यानंतर जो आधी लागलेला व्हाईट आहे तो तुटू शकतो. ह्यामुळे आपण टॉप लेयरमध्ये जो बिघडलेला आहे म्हणजे जिथे व्हाईट नाही आहे त्या पीसला आपण इथे ठेवणार, जेणेकरून जे सॉल्व झालेले व्हाईटचे पीसेस आहेत ते तुटणार नाही. आणि आता आपण जर हा पीस लावला तर आपला क्रॉस सॉल्व होईल. स्पेशल कंडिशन आहे ज्याच्यामध्ये मिडल लेयरला व्हाईट नाही आहे आणि बॉटम लेयरलासुद्धा एकही व्हाईट नाही आहे. आणि जर तुम्ही शोधाल व्हाईटचा चौथा पीस तर तो तुम्हाला बॉटम लेयरलाच भेटेल, पण स्वतःच्या जागेवर फ्लिप भेटेल. आणि हा त्याच जागी लागला आहे बट राईट साईडला आणि फ्लिप आहे. आणि ह्याला जर तुम्ही लावाल डायरेक्टली तर हा उलटा लागेल, त्यामुळे आपण ह्याला डायरेक्टली नाही लावू शकत. त्याच्यासाठी एक वेगळी कंडिशन आहे. तर जेव्हा पण पीस उलटा लागत असेल आपल्या जागेवर तर तेव्हा डायरेक्ट नाही लावायचे, कारण हा बॉटम लेयरलाच आहे पण उलटा लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही लावाल तेव्हा तो उलटाच लागणार. तर त्यासाठी एक स्पेशल कंडिशन आहे. तर फक्त तुम्हाला पूर्ण 2 वेळा टर्न नाही करायचं आहे, फक्त एकदा टर्न करायचं आहे, जेणेकरून तो पीस मिडल लेयर राहील. आणि मिडल लेयरवरून कसं लावायचं आपण आताच बघितलं आहे. तर त्याला समोर पकडायचा आणि हा डायरेक्टली टॉप लेयरला लागेल. पण इथे हा आपला आधी बनलेला पीस बिघडतो आहे, तुटतो आहे, तर त्याला साईडला करायचं आहे आणि मग इथे आपला व्हाईट पीस लावायचा, जेणेकरून जे बनलेले पीसेस आहेत ते तुटणार नाहीत. आणि ह्या पद्धतीने आपला क्रॉस होईल. ह्यानंतर ह्या क्रॉसला येल्लोला जे बनवलं आहे त्याला आपल्याला व्हाईटला शिफ्ट करायचं आहे, कारण इथे सेंटर येल्लो आहे, आता व्हाईट होणार. आणि ह्याचं रिझन आहे की आपल्याला कलर मॅच करायचे आहेत. जर आपण डायरेक्टली बनवलं असतं तर ते कलर मॅच नसेल, तर इथे ब्ल्यू आणि रेड कलर मॅच नाही होत आहे. तर आपल्याला ब्ल्यूला ब्ल्यू सेंटर मॅच करायचे आणि मॅच करताना दोन्हीच्या बॉटमच्या लेयर आहे ते एकत्र फिरवायचे आहेत. तर एकदा मी टर्न केल्यानंतर ब्ल्यूला ब्ल्यू मॅच झाला. ह्यानंतर ह्या साईडला मतलब ब्ल्यूला राईट साईडला पकडून 2 वेळेला फिरवायचं आहे, जेणेकरून ते व्हाईटला लागेल. सध्या व्हाईटवर लक्ष देऊ नका, आता फक्त आपण जे 3 राहिलेले एजेस आहेत त्यांच्यावर फोकस करणार. ह्यानंतर ग्रीन सेंटरला मॅच करायचं, त्याच्यासाठी बॉटमच्या 2 लेअर फिरवायचे आहेत आपल्याला आणि ग्रीन जिथे मॅच होईल तिथे थांबायचं आहे. तर इथे ग्रीन मॅच झाला आहे. मॅच झाल्यानंतर ग्रीनला राईट साईडला पकडणार, 2 वेळेला फिरवणार आणि आपला ग्रीन सॉल्व होणार. ह्यानंतर रेड तर आधीच सेंटरला मॅच आहे, त्यामुळे त्याला राईट साईडला पकडून डायरेक्टली खाली लावणार. त्यानंतर ऑरेंजला मॅच करणार बॉटमच्या 2 लेअर टर्न करून आणि मॅच झाल्यानंतर ऑरेंजला राईट साईडला पकडणार आणि 2 वेळेला टर्न केल्यानंतर व्हाईटला मॅच होणार. आता आपला व्हाईटचा क्रॉस पूर्ण सॉल्व झालेला आहे आणि सेंटरसुद्धा मॅच आहे. व्हाईटचा क्रॉस आपला कंप्लीट झाला आहे. आणि यानंतर आपल्याला कॉर्नर्स बनवायचे आहेत, पण कॉर्नर्सला कलरलासुद्धा मॅच करायचं आहे. तर ह्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे. इथे आपल्याला बॉटम लेअरला फोकस करायचं आहे, इथे आपल्याला व्हाईट शोधायचं आहे आणि इथला व्हाईट आपल्याला टॉप लेअरला लावायचं आहे. तर इथे आपल्याला हा व्हाईट दिसतो आहे, पण ह्याला डायरेक्टली लावायचं नाही आहे इथे. तर ह्याच्या खाली कोणता कलर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर ह्याच्या खाली ऑरेंज कलर आहे. तर आपल्याला ह्या व्हाईटला ऑरेंजमध्ये न्यायचे. तर टॉपचे 2 लेअर एकत्र फिरवायचे आहेत आणि ऑरेंजचा सेंटर आहे त्याला समोर आणायचं आहे. तर हा व्हाईट राईट साईडला लागणार आहे, कारण हा राईट साईडला आहे सध्या. जर लेफ्ट साईडला असता तर हा इथे लागला असता, पण आता राईट साईडला आहे त्याच्यामुळे हा इथे लागणार. तर इथे लावण्यासाठी डायरेक्ट नाही लावू शकत, त्याने आपला एज तुटून जाईल. तर ह्याला साईडला घ्यायचं आहे, नंतर ह्या एजला खाली आणायचं आहे आणि ह्या व्हाईटला फिट करून वर लावायचं आहे. तर ह्याच्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे अजून एक लक्षात ठेवण्यासाठी. तर हा लेअर पूर्ण फिरणारे आपण एजला खाली घेणार आहे, त्यामुळे ह्या व्हाईटच्या कॉर्नरला आपल्याला साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून ते त्याच्यासोबत नाही फिरणार. तर ह्यानंतर ड्रॉवर जसं खेचतो तसा खेचायचं एजला आणि ड्रॉवरमध्ये हा कॉर्नर ठेवून ड्रॉवरला पुन्हा लावायचं आहे. तर ही टेक्निक लक्षात ठेवण्यासाठी बेटर आहे. ह्यानंतर पुन्हा बॉटम लेअरमध्ये कॉर्नर शोधायचा आहे. त्याच्या खाली कोणता कलर आहे? ग्रीन. तर हा ग्रीन सेंटरमध्येच आहे, त्यामुळे इथे ह्याला फिरवायची गरज नाही आणि हा वरच लागणार. तर ह्याच्यासाठी ह्याला साईडला ठेवायचं आहे. तर ड्रॉवरसारखा हा एजला खेचायचं खाली, ड्रॉवरमध्ये हा कॉर्नर ठेवायचं आहे आणि ड्रॉवरला लावायचं आहे. तर ही सिंपल टेक्निक आहे हे लक्षात ठेवण्यासाठी. ह्यानंतर बॉटम लेअरला पुन्हा व्हाईट शोधायचं आहे. आता बॉटम लेअरमध्ये एकही व्हाईट नाही दिसत आहे. याचा अर्थ की व्हाईट जे आहेत ते सर्व बॉटम लेअरला आहेत आणि बॉटम लेअरला आपल्याला डायरेक्टली नाही लावू शकत. तर ह्यासाठी एक वेगळी टेक्निक आहे. तर जो व्हाईटचा कॉर्नर बॉटम लेअरला आहे त्याला अशा कॉर्नरच्या खाली घेऊन यायचे जिथे व्हाईट नाही लागला आहे आणि त्यानंतर त्या व्हाईटला आणि जे सॉल्व नाही झालं त्या कॉर्नरला पकडून खाली घ्यायचं आहे आणि खाली घेऊन 2 वेळेला फिरवायचं आहे. बॉटम लेअरला 2 वेळेला फिरवल्यानंतर हा व्हाईट समोर येईल. तर अजून एकदा दाखवतो तुम्हाला. तर बॉटम लेअरला असा व्हाईट शोधायचा आहे ज्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर बॉटमवरून आपण डायरेक्ट नाही लावू शकत, तर त्याला अशा व्हाईटच्या खाली ठेवायचे जिथे व्हाईट नाही लागला आहे आणि मग त्या लेअरला खाली घेऊन 2 वेळेला फिरवायचे. बॉटम लेअरला 2 वेळेला फिरवल्यानंतर तो व्हाईट बाहेर निघणार आहे. त्यानंतर आपण नॉर्मल पद्धतीने लावू शकतो जसं आपण आता बघितलं. तर ह्या व्हाईटच्या खाली ब्ल्यू आहे, तर हा ब्ल्यू सेंटरमध्येच आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली ह्याला इथेच लावू शकतो. तर हा पीस ब्ल्यू सेंटरला मॅच आहे, तर हा इथे लागणार राईट साईडला, कारण हा राईट साईडला आहे. तर ह्याला साईडला घेणार, तर राईट साईडला ड्रॉवरसारखं खेचणार आणि हा कॉर्नरला ह्याच्यामध्ये फिट करून ड्रॉवरला लावणार. यानंतर सिमिलर टेक्निक
आपण दुसऱ्या कॉर्नरला लावणार. तर हा ह्याच्या खाली ब्लू आहे आणि ब्लू सेंटरमध्ये आहे, तर ह्याला ॲडजस्ट करायची गरज नाही. तर हा लागणार वर. तर आता ह्याला खाली घेतलं तर हा पण ह्याच्यासोबत फिरतो आहे, त्यामुळे ह्या कॉर्नरला आपण राईट साईडला घेणार. आधी आपण लेफ्ट साईडला घेत होतो, आता आपण राईट साईडला घेणार, कारण हा आता लेफ्ट साईडला आहे आणि लेफ्टची लेअर फिरणार आहे. तर आपण ह्याला राईट साईडला घेणार, ह्या ड्रॉवरला खेचणार, ह्या व्हाईटला लावून हा ड्रॉवर पुन्हा लावणार. ह्या पद्धतीने आपला व्हाईट बनलेला आहे. ह्यानंतर एक वेगळी सिच्युएशन. तर ह्या सिच्युएशनमध्ये आपले 2 कॉर्नर लागायचे आहेत आणि बॉटम लेअरला एकही व्हाईट दिसत नाही आहे आणि खाली शोधाल तर तिथेही एकही व्हाईट नाही दिसत आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये जे राहिलेले कॉर्नर पीस आहेत ते त्याच ठिकाणी ट्विस्ट होऊन लागलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला आधी हे पीस बाहेर काढावे लागतील आणि एकदा बाहेर आले की आपण नॉर्मल पद्धतीने ह्या कॉर्नर्सला टॉप लेअरमध्ये लावू शकतो. आधी कॉर्नरला खाली घ्यायचं आहे, त्यानंतर त्याला आपण लेफ्टला फिरवणार, जेणेकरून हा व्हाईटचा कॉर्नर बाहेर येईल. ह्यानंतर ह्याला पुन्हा लावून आपल्याला ह्या कॉर्नरला मागच्या पद्धतीने लावायचे, जसं आपण आधी बघितलं. तर आता हा व्हाईट खाली आहे, ह्याच्या खाली कोणता कलर ते बघणार, ऑरेंज कलर आहे. तर ह्याला ऑरेंजच्या सेंटरमध्ये घेऊन जाणार आणि मग हा कॉर्नर पीस इथेच वर लागणार. लेफ्ट साईडला आहे तर लेफ्ट साईडला लागणार. तर ह्याला राईटला घेणार, ह्या ड्रॉवरला खाली खेचणार, ह्या कॉर्नरला फिट करून ड्रॉवरला पुन्हा लावणार. आता आपला शेवटचा कॉर्नर राहिला आहे. ह्या कॉर्नरला लावण्यासाठी सेम टेक वापरणार आपण. ह्याला खाली घेणार आणि ह्याला लेफ्ट साईडला करणार. पण आता आपला व्हाईट बाहेर नाही निघत आहे, तर ह्या ठिकाणी आपण ह्या कॉर्नरला राईट साईडला मूव्ह करणार आणि जेव्हा आपण एज लावू तेव्हा बाहेर आलेलं असेल. जर आपण लेफ्ट साईडला मूव्ह केला तर हा खाली जाईल आणि ह्याला काढण्यासाठी अजून एक अल्गोरिदम, बाहेर काढण्यासाठी अजून एक अल्गोरिदम आपल्याला लावावं लागेल, जे की थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. त्यामुळे ह्या कॉर्नरला जे पण ट्विस्ट कॉर्नर आहे त्याला खाली घेऊन आयदर लेफ्ट ऑर राईटला फिरून बघायचं आहे. तर लेफ्टला घेऊन जर तो बाहेर येत असेल तर तसंच ठेवून द्यायचं आहे आणि जर नाही येत असेल तर त्याला आपण राईटला मूव्ह करू. आणि आता जेव्हा आपण हे एज लावू तेव्हा हा व्हाईटचा कॉर्नर आपोआप बाहेर येईल. यानंतर आपण खाली कलर बघणार, ऑरेंज आहे, ऑरेंजच्या सेंटरमध्ये मॅच करणार आणि ह्याला राईट साईडला लावणार. आता ऑरेंज सेंटरमध्ये राईट साईडला लावायचे, तर नॉर्मल ड्रॉवरवाली प्रोसेस आपली आपण यूज करणार. तर ह्याला लेफ्टला घेणार आणि वर लावणार. तर ह्याला लेफ्टला जाईल, नंतर राईट साईडवाली जी लेअर आहे त्याला खाली घेणार, त्याच्यामध्ये ह्या कॉर्नरला फिट करून ह्याला वर लावून देणार. ह्या प्रकारे आपला व्हाईटचा पहिला लेअर बनलेला आहे.